मासे एकत्र राहत होते. त्यापैकी एक मासा होता चाणाक्ष, दुसरा होता हुशार, तिसरा होता मूर्ख. एका दिवशी चाणाक्ष मासा म्हणाला की आपण ज्या ठिकाणी राहतो ती जागा आज खूपच सुरक्षित आहे, परंतु केव्हा तरी मासे पकडणाऱ्यांचं लक्ष आपल्याकडे जाणारच. त्यासाठी माझी एक योजना आहे. ती चाणाक्ष माशाने सविस्तर सांगितली. ती हुशार माशाला पटली. मूर्ख मासा म्हणाला, तुमची ही योजना ऐकून माझे डोके दुखायला लागले. मला ही तुमची योजना कळली नाही. एका दिवशी 2 मासे पकडणारे आले. त्यांनी आपले जाळे टाकले. चाणाक्ष माशाला संकटाची चाहूल लागताच तो विजेच्या चपळाईने निसटून गेला. हुशार माशाने मूर्ख माशाला जागे केले. मित्रा, आपल्याला पकडण्यासाठी जाळे टाकण्यात आले आहेत. त्यातून कसे निसटायचे ते पाहू. मूर्ख मासा म्हणाला, तुला काय ठरवायचे ते तू ठरव. मला तवरतानं झोप काढू दे. हुशार मासा मेल्याचे सोंग केले. तो पोट वर करून पाण्यात तरंगू लागला. हे पाहून मासे पकडणाऱ्यांनी हा मेलेला सडका मासा आपल्या काय कामाचा असे समजून त्या माशाला जाळ्याबाहेर फेकून दिले. ही संधी मिळताच तो मासा दूर पळून गेला. मूर्ख मासा जेव्हा झोपेतून उठला तेव्हा त्याच्या लक्षात आले की तो जाळ्यात अडकला आहे.